नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कसे आहात? मजेत ना? मजेत राहा. कोकणकडच्या इथे आज नवीन व्हिडिओ म्हणत आहे. आपल्या चॅनलचं सहर्ष स्वागत करीत आहेत आणि आजचा नवीन व्हिडिओ आहे. तर काल आपली जोडणी झाले, म्हणजे जोडून झाले सर्व भात. तर आज आम्ही वारवतो आहे. मी ते व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. हा इकडे कालचा भात होता, तो झाकून ठेवला आहे या साईडला आणि आम्ही काल घरी गेलो संध्याकाळ झाल्याच्यामुळे आणि आज आम्ही वारवणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि आज कधीपर्यंत वाढवून होते ते बघूया. आणि जो जुना भात आहे तो काढायचा बाहेर आणि नवीन भात त्या टिपामध्ये टाकायचा आहे आणि जुना भात दळायला न्यायचा आहे. तर आता सकाळच सुरुवात करतो, कारण की ऊन लागतो नंतरला, म्हणून आता सकाळच सुरुवात करतो. तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा आणि तुम्हाला कसा वाटतो तो कमेंट लाईक करून नक्की सांगा. इकडं ताई नाही आली, ताई जेवण करतायचं घरी आणि बेबी पण नाही आले. बेबी नंतर येईल ताई. तोपर्यंत आम्ही हा पूर्ण रुंद करतो, सुकवत घेतो आणि हळूहळू वारवा सुरुवात करतो. चुकीच्या कामाचं केला तिकट. आज थोडा लेट झालो आम्ही आणि बैला सोडले, तिकडे लावले वरती आणि ते जातील आता हळूहळू राहणार आणि मग संध्याकाळी येतील कालच्या टायमावर. थोडा ऊन पडायला सुरुवात झाली. आले काढले. तर हातरून झालीच आता सर्व. हे बघा, इकडं या साईडला, इकडं पण झालेत पूर्ण, तर कागद हातरून झालेत. आणि आता फक्त वारवायची सुरुवात करतोय आम्ही. थोडा खार पडले, त्याच्यामुळे थोडं ओला आहे, ओलं कागद झालेत. ते कसं सुकून जातील ऊन पडल्यावर. आता हे करायला घेते, म्हणजे सरला घेते सोडायला. बघा या साईडला सुरुवात करते. सर लावते आपली. आगे चालेल ना.
म्हणजे आमचं वारवून झालं आहे आता थोडंसं. हे थोडं जे काल ते झोडलं होतं ना ते आमचं हे करून झालं आहे, झोडू आपलं वारवून झालं आहे. आणि मी आता हातपाय धुवा घेतो. हातपाय धुवून आलो जरा. नाश्ता आला आहे तर नाश्ता करून घेऊया आपण. ताई घेऊया नाश्ता. नाश्ता करून घेऊया आणि मग नाश्ता करून तो जुना भात तो काढून वारवायचा आहे. नंतरला परत हा भात आहे ना जो नवीन तो मोजून ठेवत परत भरून ठेवायचा आहे. आणि या साईडला तर तो असा सुकट टाकायला आता चांगला 12 म्हणजे 3 वाजेपर्यंत चांगला ऊन घेईल तोपर्यंत सुकट ठेवायचं आहे. नंतर मग संध्याकाळी भरायचं आहे. आणि आता नाश्ता आहे तर नाश्ता करून घेऊया. नाश्ता करायला तुम्ही पण. हा आलो नाश्ता करायला. मी नाश्ता करत येतोय. ये लवकरच. बघा नाश्ता आमचा आलेला आहे. काय आलं काय माहीत नाही. काय आणलंयस? मला वाटलाच होता. काय मला वाटलं होतं ताई काय तू बनवत आहेस म्हणून टाइमपास झाला. ते बोला एवढा टाइमपास नाही होणार. तू काय बोलस ना रवा आणता पण मग विचार कर काहीतरी बनवून आणता काहीतरी. बघा हा आणलं नाही मालपोहे. खाऊया या जेव्हा तुम्ही पण. मुंडला पण नाश्ता विष्टा झालेला आहे. आणि आता आपण भात जो टिपातला आहे तो बाहेर काढणार आहोत आणि उन्हात टाकणार आहोत. आणि हा भात भरून टिपात भरायचा आहे. 11 वाजले असतील अंदाज. भात जरा सुरुवात करतो. इकडे भात 2च खाली करायचे आहेत. म्हणजे पहिले आहेत ना ते खाली करायचे आहेत. भिंतीकडून पहिला आणि इकडून दुसरा खाली करायचे आहेत. फक्त पिशव्या भरायचे आहेत. आमची बेबी अभ्यास करते इकडे बघा. येत काय नाही. तुला येते काय? काय करायचं भात? रुपाली की बघा कोण सुवर्ण आहे ना. सुवर्णचा भात आहे. आतमध्ये पण आहे ना टिप उपसतोय तो पण सुवर्णाचाच होत आहे. हा पण सुवर्णाचाच आहे. हा इकडं भात भरतात आहे. आणि ह्याच्यात जेव्हा 4 पहिल्याचे 4 घमे जातील ना तेव्हा हा एक मन होणार आहे. हा भात 3 घमेला गेले. आता ह्या पिशवीत एक अजून एक घमे जायचं आहे. त्यानंतरला 1 मन होईल भाता. 1 मणाचा झाला आहे. 1 मणाची पिशवी झाली. आता एका पिशवीत 4 घमेला आणि एका घमेला 4 पाहिल्या अशी करून 1 मन 4 घमेला. मग असं एका पिशवीत 4 घमेला गेली 1 मन. आणि जर पूर्ण 20 मन झालं तर 1 खंडी होतो. तू तिकडं होतो.
चार झाले, टिप्पण झालाय आणि करूया 2 टिपातला भात आहे ना 8.5 मन झाला. 2 टिपा खाली केली ते 8.5 मन. बघा आपण सुवर्णच आहे बघा. जो माझ्या डोक्यावर जी पिशवी आहे ना भरली भाताची ती 16 पायलीची आहेत आणि 1 मनाची आहे. 16 पायली म्हणजे 1 पायली म्हणजे 3 किलो. असं किती किलो होतं ते तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि कमेंट करून सांगा किती डोक्यावर वजा होता तो. आणि हा जो भात आहे ना दलाई न्यायचा म्हणून तर आम्ही रस्त्याच्या कडेला जो घर आहे ना त्याच्या बाजूला नेऊन ठेवतो आहे. म्हणजे जेव्हा गाडी येईल भाताची तेव्हा मग तो भात लगेच गाडी टाकायला बरा पडेल म्हणून आम्ही रस्त्याच्या जवळ नेऊन ठेवतो आहे. जो घर म्हणजे कोण नाही आता मुंबई असतं सगळी माणसं तर तिथे नेऊन ठेवतो आहे म्हणजे रिक्षा न्यायला बरा पडेल लगेच भात धरायला. मंडळी आम्ही आता भात भरायला सुरुवात केली. बघा आणते भात हा तिसरा बाबांना चौथा आणि ताई भरून देत आहे आणि आईने मी पाणी करतो आहे या भाताची. जो सुकला आहे भात ना तो भरून आम्ही आतमध्ये इथं नेतो आहे आणि टिपात होतो डायरेक्ट. ह्या 2 टिपाच्या इथून भरतो आहे. आता बाहेरून जो भात आणतो ना तो इकडं बघतो आहे आणि आई आम्ही पाणी करतो तर आई भरून देतो आहे. आणि भात जवळजवळ भरून झाला आहे सर्व बहुतेक झाला आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 8 मन झाला आहे भात. आणि हा आता किती होईल तो आणि ह्या साईडला जो आहे तो पाकडून किती होईल तो बघूया लास्ट. आणि हा आता भरतायत अजूनपर्यंत 8 मन झाला आहे. आता बघूया किती होतं आहे अजून पुढे. झाडे वगैरे बुसकट वारवत आहे या साईडला आणि तिकडं ताई आहे ना पाकडत आहे. आता झाडेकडे भात आहे ना थोडासा मध्ये भुसकाट राहिला आहे तिकडं ताई पाकडत आहे बघा इकडं. ते पटापट पाकड ऊन नाही लागत तुला. इकडं आहे घाम येतो तसंची आणखी गरमी खाद आणखी सुटते. तर आता मी घरी चाललो आहे. झालं आहे बहुतेक काम आमचं म्हणजे आता ते फक्त पाकडायचं राहिलं आहे थोडंसं आणि त्या आई ताई पाकडून येते
तर आम्ही सगळं मी आणि बेबी घरी चाललो. बेबीकडे बघ, ही आमची भाची इकडं आराध्या भोगल आणि मी जयद्या. मंडळी आम्ही फायनली घरी आलो आहे म्हणजे. आणि खाजला बरेच लागले. आता पहिले जाऊन अंघोळच करूया, नळाखालती आंघोळ करूया अशी बेबी बोलत आहे. मंडळी आम्ही तर फायनली घरी आलो आहे आणि कधी आंघोळ करायचा झालं आहे. लई खात सुटले आणि आता आंघोळ करूया, जेवूया मस्त वगैरे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणकर जयद्या चॅनल सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.